गेल्या वर्षी झालेला. मी नव्हती, मी मुंबईला गेलेली, माझे रिलेटिव्ह ॲडमिट होते म्हणून मी बाहेर गेलेली. मला हे सगळं प्रकरण माहीत नव्हतं. तर मी तिकडनं मुंबईला येताना माझ्या मुलीला फोन केला मी, तू कुठे आहेस? मग विठ्ठलवाडनं ती उतरते तर डायरेक्ट रिक्षाने येते. तर मी तिला कॉल केली, मग मी पण विठ्ठलला होते, तुला घेऊन येते. ती रडायला लागली फोनवरच. मुली काय झालं? म्हटलं की मला असं विशालने पाटणं पकडलं. म्हणजे तू कुठनं आलीस? ब्रिजवरनं आलीस. चालत कल्याण स्टेशनवरनं उतरून चालत येते. मला पाटणं त्यांनी तोंड दाबून खेचलं. तर मला पप्पा आणि भाऊ कुठे आहेत? मला सगळे गेलेत विचारपूस करायला. मी घरी एकटी आहे. तर मी तेव्हा आली घरी आल्यानंतर मग रडत होती माझी मुलगी. तिला सांगितलं माझ्या मुलीने असं की झालं की मी माझ्या पाठी वळून गाडी माझ्या पाठी आला आणि तोंड दाबून मला पाटणं असं पकडून घेतलं. तर मी त्याला लात मारून खरचटून धक्का मारून आली. आणि तिकडे 2-3 पोरं होते मंदिराजवळ. ते लोकांनी काय सगळं तोंडातून रक्त निघत होतं तोंड दाबलं म्हणून. तर ते लोक सगळं बोलले ह्या मुलीला की घरी जा. मुलींनी पण त्या लोकांना सांगितलं की मला विशालने असं तोंड दाबून मला पकडलं. तर ते लोकांनी बोलला जा तू घरी जा. त्या लोकांनी काय ॲक्शन, ते पुढे येऊन काय ॲक्शन घेतले नाही मंदिराजवळचे पण. नंतर मी घरी आलं, सगळं मॅटर झाल्यानंतर सगळे बोलले कंप्लेंट करेल तर पुढे अजून वादविवाद होईल, नाहीतर मारहाण करेल, काय करेल, म्हणून तुम्ही काय करू नका बोलले भरपूर लोक. तर माझं मन राहिलं नाही. मी असं समजा मी घाबरली, परत माझ्या मुलीला परत काय तर केलं तर कसं होईल, म्हणून मी इथे नगरसेवकाकडे गेलेली. मग त्याने काय बोलला, तुम्ही पोलीस कंप्लेंट करा आधी. मग पोलीस कंप्लेंट करा, मग काय ॲक्शन घ्यायचं घेऊ आपण. मग घरी आली मग पोरीला घेऊन पोलीस कंप्लेंट केली. मग महेश दादा, बंटी दादा त्यांच्याशी वार्ता केली की असं झालं माझ्या पोरीचं मॅटर. तुला तुम्ही जा पोलीस स्टेशनचे, आम्ही येतो पाटणं. त्याला सपोर्ट केले. त्यांनी मीडिया वगैरे पाठवली. त्याने रात्री 1 वाजेपर्यंत माझं कोण घेत नव्हतं रिपोर्ट. 1च्या नंतर सगळं झालं. मीडियावाले आले, परत काहीतरी बोलले म्हणून ते घेतलं, FIR घेतले. तोपर्यंत घेतच नव्हते. त्यावेळेला पोलिसांकडनं काय कारवाई केली गेली होती? पोक्सो लावलेलं काहीतरी. तर मला बोललेले की पोक्सो लागले म्हणजे तो आता 2-3 वर्ष तर सुटणारच नाही आहे. पण 2 महिन्यात तो रिटर्न आला. रिटर्न येऊन पण आम्हाला भीती वाटते. पाटणं माझ्या पोराला शिवी घालायचं, कधी जाताना पाटणं माझ्या मिस्टरला शिवी घालायचं. माझ्या पोरीचं नाव, तिच्या बायकोचं नाव साक्षी आहे म्हणून माझ्या पोरीचं नाव साक्षी आहे म्हणून मुद्दाम तो साक्षी वरडायचा. असं काय भीती होती आम्हाला. विशाल गवळी ज्या परिसरात राहतो त्या परिसरातल्या ज्या महिला आहेत त्या पण देखील सगळं भीतीच्या खाली सगळे घाबरतात. त्यांच्या फॅमिलीला सगळे घाबरतात. घाबरण्याचं कारण त्यांची फॅमिलीला सगळे घाबरतात. कोण समोर येत नाही. हां, कोण येत नाही. भरपूर त्याची दहशत अशी फैलली आहे, म्हणजे सगळे घाबरतात. बघा त्यांच्या घरी पण पोरं बाळा आहेत, त्यांचे मिस्टर आहेत, कोणाला काय केलं की धरलं म्हणून घाबरतात सगळे. पण जेव्हा तुमच्या बाबतीत हे सर्व घडलं होतं तेव्हा पण कोण नाही. मध्ये असं दाखवलं गेलं की तो मानसिक रोगी आहे. नाही, मी गेली कोर्टात. मला असं काय माहिती, मला कोर्टमध्ये बोलवलंच नाही आहे. फक्त स्टेटमेंट द्यायला बोलवलं, त्याच्यानंतर बोलवलं नाही. मला माहीतच नाही त्या जमान्यात झालं आहे का नाही झालं आहे. ते पण मला कोर्टात मला कळलंच नाही. पोलीस स्टेशनमधनं काय आलं आहे की बाबा असं झालं आहे की तसं झालं आहे. फक्त आम्हाला बोला तुम्हाला बोलवलं. अजूनपर्यंत आता 1 वर्ष झालं कोर्टात आम्हाला काय बोलवलं नाही, का पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं नाही. आणि तो रिया झाला. आता झालं नसतं, ही पोरगी वाचली असती. आता परत येईल तर परत दुसऱ्या पोरीला करणार. म्हणून त्याला फाशी पाहिजे, नाही तर एन्काउंटर पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.